महाराज की जय भीम। छत्रपति शिवाजी महाराज की जय भीम। लोकशाहीला नमस्कारांचा लोकशाहीला नमस्कारांचा भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम। वंदे। नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। तो अपने क्षेत्र में आप सभी लोगों को मालूम ही है, वड़संग, अच्छेगांव, हनमगांव, ऐसे जो है अलग अलग इलाकों में जो है पूरा सोलार का कार्यक्रम चल रहा है। बहुत ही जबरदस्त जो है सोलार प्लांट जो है लगा हुआ है। जैसा लिम्बी चिंचोड़े गांव में पावर गेट है, वैसे ही जो है यहाँ पर पूरा सोलार का प्लांट है। और यहाँ पर बहुत सारे किसानों के जो है जमीनों को जो है यहाँ पर बॉन्ड पेपर पर जो है लिख के लिया गया है। कई सालों के जो है कॉन्ट्रैक्ट पर जो है जमीनें यहाँ पर भाड़े तत्व पर जो है दिए गए हैं। और यहाँ पर जो कोई भी लेबर है वो जो है बाहर का लेबर बहुत है, लेकिन जो यहाँ पर गार्ड का काम करते हैं, जो यहाँ पर पूरा सुरक्षा का काम करते हैं, वो सब जो हमारे लोकल के लोग हैं। जिनकी खेती गए हैं वो लोग हैं, और जिनकी खेती नहीं गई वो भी जो है लोकल के लोग हैं। तो उन्हीं के कुछ प्रश्न हैं जिसके लिए जो है उन्होंने यहाँ पर पूरा आंदोलन किया है, पूरा जो है उपोषण किया है। उसी के बारे में जो हम यहाँ पर बात करने के लिए आए हैं, इस पूरी स्टोरी को कवर करने के लिए आए हैं। हमारे क्षेत्र के सबके लाड़के युवा नेता, अपने राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा गढ़ के सोलापुर के जो है युवा कांग्रेस के अध्यक्ष अपने जुबेर भाई के साथ अपन अभी बात करेंगे। उन्होंने जो है यहाँ पर एक नेतृत्व कर रहे हैं इन सभी लोगों का। तो अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम सलाम। तो जुबेर भाई, कैसा है पूरा ये जो मामला है, इसके पीछे का तथ्य क्या है, कारण क्या है? तथ्य यानी क्या हुआ है, 120 लोग इधर काम करते हैं पहले से। फिर आज सुबह में डायरेक्ट 70 लोगों को हटाया गया है। हाँ। कुछ इंटीमेशन नहीं, कुछ नोटिस नहीं, कुछ भी नहीं, और कुछ कारण भी नहीं बोले उनको, डायरेक्ट काम पे से हटाया है 70 लोगों को। 70 लोगों को? हाँ। इसके पीछे का कारण भी नहीं बताया? इसके पीछे का उनको कारण भी नहीं बता, उनको कुछ पता नहीं, और वो अधिकारी विधिकारी उनको कोई बात करने के लिए तैयार भी नहीं थे। हाँ। फिर अभी मोहसिन भाई हम सब आने के बाद हाँ। वो अधिकारी को ला के बात करने के बाद बोले कि ऊपर से आदेश आया है। हाँ। यानी ऊपर से काटिया, इतना ही बोले, दूसरा कुछ भी नहीं बोले। फिर ये बाकी के जो 70 लोग हैं, ऐसा रैंडमली निकाले ले हैं क्या, कैसा निकाले से उन्होंने? अभी इसमें 70 लोगों में से आधे लोगों की जमीन गई है इधर। हाँ। यानी उनको तब जब लेते वक्त बोले कि 29 साल हम तुमको काम पे लेंगे। हाँ। एक कंपनी चालू रहने दो चाहे बंद रहने दो, हम तुमको पगार देंगे। बराबर। वो हिसाब से ये लोगों भी इसमें के सबकी जमीनात गई सो इसमें। हाँ। फिर अभी कुछ उसका कारण नहीं बोलते हुए डायरेक्ट डिसीजन लेके 70 लोगों को। तो अभी ये सभी लोगों का जो मांगनी है, वो मेन मांगनी क्या है? क्या नहीं, हम अभी सब हम उनको पत्र वगैरह दिया है। प्रहार जनशक्ति पक्ष के नाम से हम बच्चों के नेतृत्व में आंदोलन करने का उनको बोले सोमवार का टाइम दे सो है। हाँ। उसके बाद अगर काम नहीं होगा तो हम आंदोलन करेंगे। हाँ। हमको जो करना है हम हमारे हिसाब से, कायदे के हिसाब से करेंगे। मतलब 2 दिन की इंटीमेशन दिए हाँ, सबको काम पे रिटर्न लेने की हम उनको दिए सो पत्र में। हाँ। अगर नहीं लेंगे तो फिर हमारे हिसाब से हम कायदे के हिसाब से ऑपरेशन करने वाले हैं पूनम गेट के पास। तो और बाकी किसी को कुछ बोलना है? हाँ, बोला साहेब। इथं तुम्ही कामाला हो? माझं नाव मल्लीनाथ धब्बे। हा. मी मागील इथं 3 वर्षापासून कामाला आहे. हम्म. सर्वात आधी इथं बिग सिक्युरिटी म्हणून होतं. त्यांचं कमीत कमी 3 वर्ष त्यांचं चाललं हा. आणि त्यांचं काही तक्रार नव्हतं. पेमेंट सुरळीत होतं, सर्व होतं. बिग्स नंतर स्टॉलवाट आली. स्टॉलवाटने कुठल्याही गार्डला ESIचं पेमेंट लाभ मिळाला नाही. एकाही महिन्याचं पेमेंट व्यवस्थित घातलं नाही. आणि 120 गार्ड जेव्हा स्टॉलवाट मध्ये, आता सध्या 120 आहेत. स्टॉलवाट मध्ये आल्यावर बिग्स वाल्यांनी 20 लोकांना पूर्व सूचना न देता कमी केले होते. पहिला आधी सुद्धा 20 लोकांना कमी केले होते. मग तेव्हा आम्ही मिलन कल्याण शेट्टी यांच्याकडे जाऊन सर्वांना कामाला ठेवा विनंती केल्यावर सर्वांना कामाला ठेवले होते. पण आता कमी करायची गरज काय आहे? पुन्हा जेव्हा लोकप्रतिनिधी सांगितल्यावर 120 गार्ड चालतात, मग ह्या कंपनीला का चालत नाही हे आमचं विचारणं आहे. सर्व 120 लोकांना काम पाहिजे. आणि MSF भरलेले आहे. चोरीचं प्रमाण जास्त होत आहे म्हणून MSF भरलेले होते. MSF ना भरल्यावर सुद्धा चोरी होऊ लागलाय. मग त्याला जबाबदार कोण? आम्ही की MSF? हा सुद्धा प्रश्न आहे. आम्ही एकच म्हणणं आहे की 120 जणांना सर्वांना काम द्या आणि कोण प्रामाणिक काम करते त्यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. आणि काय तर चुकी झाल्यास तुम्ही काढू शकता, पण तुम्ही पूर्व सूचना न देता कोणालाही काढू शकत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे. मग लेबर कोडच्या हिशोबाने, यांनी जसं सांगितलं, लेबर कोडच्या हिशोबाने जे आहे ना, भारतीय संविधानाच्या हिशोबाने, BNSच्या हिशोबाने जे आहे,
कोणत्याही कामगाराला जे आहे तुम्ही पूर्व सूचना न देता काढू शकत नाही, ते भले कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर असू दे, कारण ते ह्युमन राईट व्हायोलेशन होते. म्हणजे माणसाचे जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्याच्यावर जे घणाघात घातल्यासारखं होतंय. कारण प्रत्येका माणसाला जे एक मूलभूत अधिकार दिलेला आहे पूर्ण देशाने, की बाबा त्याला नोकरीची गरज आहे, जर नोकरी त्याची अचानकच गेली तर तो दुसरीकडे नोकरी शोधू शकणार नाही. त्याला जर तुम्ही 15 दिवसाचा, महिनाभराचा नोटीस पिरियड दिला, त्याला सांगितलं की बाबा हा तू जर कामामध्ये जे तफावत होत आहे, तुझी काममध्ये जे चुकी होत आहे, तर तू काम बरोबर कर, नाही तर तुला एका महिन्यात काढू शकतो आम्ही, असं जर सांगितलं तर तो माणूस जे दुसरीकडे नोकरी बघू शकते. तुम्ही जर सकाळी अचानकच झोपेतनं उठून जे या ठिकाणी तुम्ही जर विचार केला की बाबा नाही आज आम्हाला जे 70 लोकांना काढायचं, तर ती 70 लोक जाणार कुठं? त्याच्यासाठी जबाबदारी कोण घेणार? त्यांच्या घरची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या घरच्या जेवणाची वगैरे सगळी, राशनची, पाण्याची. काही लोक इथं भाड्याने पण राहत असतील, त्यांचं भाडा कोण भरणार? काही लोकांची EMI चालू असतात, ते EMI कोण भरणार? तर सरकारने सुद्धा, कंपनीने सुद्धा जे आहे ना, याबद्दल विचार केला पाहिजे. आता मोठे साहेब लोक म्हणतात, मोठे साहेब लोकांना सुद्धा अचानक काढले तर त्यांनी काय करणार? बरोबर आहे का नाही? तर अचानक कोणालाही काढणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जर ह्यांच्यापैकी कोणाची जर चूक जाणवली असेल तर त्यांची चूक जे लक्षात आणा, त्यांना जे 1 महिन्याचं, निदान 1 महिन्याचं तरी नोटीस द्या, म्हणजे ती लोक दुसरीकडे जॉब बघतील. एक स्ट्रॉंग त्यांना एक हे तर द्या की बाबा हा तुमची हे चूक आहे बाबा म्हणून. तुम्ही त्यांना काय सांगत पण नाहीये, काय नाहीये, डायरेक्टली तुम्ही 70 जण कामाला येऊ नका म्हणल्यावर ते खूप मोठा अपराध होते. ह्यांनी जर डायरेक्ट लेबर कोर्टला गेले तर पूर्ण कंपनी जी आहे बंद होण्याची शक्यता आहे. 70 लोक जर तुम्ही लिहून दिला लेबर कोर्टला की बाबा असं असं या ठिकाणी आमच्यासोबत ह्युमन राईट व्हायोलेशन होत आहे, आमच्या मूलभूत हक्कांवर जे घणाघात घातला जात आहे, काही कारण न असताना आम्हाला कामावरनं काढत आहे ती लोक, असं जर तुम्ही फक्त एका पत्रामध्ये लिहिला, सगळे कामगार ज्यांना काढलेत, आणि त्या सगळ्या कामगारांची जर सही असेल त्या कागदावर, तर या कंपनीला जे आहे सीलचं टाळा लागतं डायरेक्ट. त्यांना जे खूप मोठा दंड भरावा लागते, तुमच्या सगळ्यांचं नुकसान भरपाई द्यावं लागते, जेवढे दिवस तुम्हाला काढले तेवढे दिवसांची. आणि जर ऐकलेच नाही तर डायरेक्ट या ठिकाणी तो आपल्याला आंदोलन करता येतं, उपोषण करता येतं, वरपर्यंत जाता येतं. तर मी एवढं सांगू इच्छितो, तुम्हाला काही जर ऍक्शन घ्यायचं असेल तर लोकांना पहिला नोटीस देत जावा. डायरेक्टली तुम्ही कोणालाही कामावरनं काढू शकत नाही. अजून काय बोलायचं का? जेव्हा या सोलरच्या प्रकल्पासाठी भूसंपादन चाललं होतं, त्यावेळी शेतकऱ्यांना बोलवून तुमच्या घरात एका व्यक्तीला कामाला घेतो म्हणून, त्यांना 29 वर्ष आम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीला काम देतो म्हणून, काही जणांना शेतीचा बॉन्ड 500च्या बॉन्डवर लिहून घेऊन काम दिलेलं आहे. मग 29 वर्ष तर ते गेले, अजून 3-4 वर्ष झाले नाही, असं यांची परिस्थिती अशी आहे. मग कुठं जाणार? आता पुढचं कसं जाणार? मग आम्ही भूसंपादन दिलेले, आम्ही शेती देऊन सुद्धा बेरोजगार झालेलो आहेत, मग आम्ही काम काय करायचं? हा एक मुद्दा आहे. आणि अजून एक काय सांगायचं म्हणजे, हे जे आता नवीन कंपनी आलेली आहे, तुम्ही विचार करा, तुम्हाला विनंती करतो, सर्वांना काम द्या, सर्वांना न्याय मिळावा, कारण आम्ही आमची शेती दिलेली आहे इथं, आम्ही का फुकट काम मागत नाहीये. बाकी काय नाही. तर या लोकांची एवढंच मुद्दा आहे की बाबा नोकरीवरनं आम्हाला का काढला, याचं जे एक स्ट्रॉंग रिझन त्यांना लिहून द्या, आणि त्यांना कमीत कमी 1 महिन्याचं नोटीस पिरियड द्या, आणि ह्यांचे जे काही मागण्या आहेत ते संविधानिकरित्या जे आहे पूर्ण करावी, एवढीच विनंती आहे. जर 2 दिवसाचं त्यांनी इंटिमेशन दिलेलं आहे, हे आंदोलन जे या ठिकाणी थांबवत आहेत, जर 2 दिवसामध्ये, किंवा म्हणजे आज शनिवार आहे, रविवार आणि सोमवारी करणार व रविवारी, सोमवारी, आज 1 दिवस तर गेला, उद्याचा 1 दिवस आहे तुमच्याकडं. रविवारच्या दिवशी जे आहे हे पूर्ण आंदोलन जे आहे आपल्या सोलापूरचा जंतर मंतर, म्हणजे आपल्या सोलापूरच्या जिल्हा परिषदच्या पूनम गेट जवळ जे आहे पूर्ण आंदोलन जाईल. आणि हे जर आंदोलन तिथं गेलं तर हे राज्यव्यापी आंदोलन होऊ शकते. ह्याच्यामध्ये जे आहे खूप मोठं जे तुम्हाला नुकसान भरपाई करायला लागेल. इनकलाब जिंदाबाद. तो बहुत ही बढ़िया वेला भाई, चलो देखेंगे बोलते क्या होता है आगे.